नमस्कार मित्रांनो. मीन राशीकरता साडेसातीचा हा कालावधी आहे. गेल्या साधारण 1 वर्षापासून साडेसातीचे परिणाम या ना त्या कारणाने तुम्ही अनुभवत असाल. त्यामध्येच तुमच्या राशीमध्ये राहूचं सुद्धा भ्रमण आहे. त्यामुळे या वर्षाचे ग्रहण कालावधी आहे हा तुम्हाला जास्त प्रमाणात टफ जातो आहे आणि तुमची जी राशी आहे ही बऱ्याच प्रमाणात इमोशनल आहे, भावनाशील आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींचे परिणाम तुमच्यावर फार खोलवर होतात. तर अशातच जुलै 2024चा संपूर्ण महिना आहे. हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असेल? म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य, मानसिक, शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल? आर्थिकदृष्ट्या, वैवाहिकदृष्ट्या जर तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल, तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आणि तुमच्या करिअरच्या संदर्भात हा संपूर्ण महिन्यामध्ये परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल? डे टू डे लाईफमध्ये कोणते परिणाम तुम्हाला अनुभवास येऊ शकतील? सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू, तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल? जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे, तो मार्गी आहे. तुमच्या राशीमध्ये राहू आणि नेपच्यून सुद्धा आहेत. तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे रवी, हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो अष्टमेश आहे शुक्र, हा सुद्धा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि दिनांक 7 तारखेनंतर तो तुमच्या पंचम स्थानात येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये शारीरिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचे त्रास, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुम्हाला येणार नाही. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. इथे फक्त एकच गोष्ट आहे की पैशाची चणचण लागली म्हणून जे पैसे उसने घेणे किंवा कर्जाने घेणे, लोन घेणे हा प्रकार अजिबात करू नका. इतरही बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची मोठी रिस्क घेऊ नका. मग ती भावनांच्या संदर्भात असली, म्हणजे भावनाच्या आरी काही वेळेस आपण नातेसंबंधात म्हणजे रिस्क घेतो, तर तशी घेऊ नका. पैशाच्या संदर्भात सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी आहेत. मला माहिती आहे की जो शनी तुमच्या व्यसनात वक्री झालेला आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये त्याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. स्ट्रेस, टेन्शन थोडा वाढलं जाईल. असं पण तुमची राशी छोट्या मोठ्या गोष्टीमुळे थोडीशी दबावाखाली येते. त्याचा जो प्रभाव या संपूर्ण महिनाभर राहील, परंतु त्या प्रभावाखाली येऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. कारण तुमची जी रास आहे 7.5मध्ये आहे, 7.5च्या पहिल्या फेजमध्ये आहे. या फेजमध्ये होतं काय की परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होते की आपण काही चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा निर्णय आपण रिस्कच्या नावाखाली घेतो की निर्णय घेऊन बघू किंवा आपण रिस्क घेऊ. पण ही घेतलेली रिस्क तुम्हाला सध्या तुमचं ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सोपं करून दाखवेल, परंतु कालांतराने याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. साधारणतः पुढच्या वर्षीच्या मेच्या साधारण 2025च्या मे नंतर जो शनी तुमच्याच राशीमध्ये येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला याचे परिणाम आहेत ते अत्यंत तीव्रपणे दिसतील. तर या संदर्भात काळजी घेणे गरजेचं राहील. तुमच्या राशीकरता 7.5 ही थोडीशी टफ असते. ही गोष्ट थोडं ॲट द बॅक ऑफ माइंड लक्षात घ्या. त्यामुळे मोठी रिस्क घेऊ नका. सोची समजी छोटी मोठी घेतली तर चालू शकेल. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्य पैशाच्या संदर्भात नेमक्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील? तर साधारणतः तुमच्या राशीचा जो धनेश आहे, मंगळ हा धनस्थानामध्येच भ्रमण करतोय 13 तारखेनंतर. तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. पंचमेश आहे, पंचमामध्ये रवी आणि शुक्र येणार आहेत 17 आणि 7 तारखेनंतर. आणि जो पंचमेश आहे आणि तुमच्या पंचम स्थानात असणारा बुध तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमचा जो अष्टमेश आहे चतुर्थात भ्रमण करतोय 7 तारखेनंतर पंचमध्ये. आणि जो तुमचा लाभेश आहे शनी, हा तुमच्या व्यसना स्वतःच्या राशीमध्ये मात्र तो वक्री आहे. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या साधारण 15 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल खर्च तुमच्याकडून जास्त झालेले आहेत. अर्थात तुम्हाला इन्कमसुद्धा आलेला आहे, परंतु खर्चसुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे शिल्लक कशी जमवायची किंवा शिल्लक कशी व्हायची हे तुम्हाला नेमकं समजत नाही आहे. थोडंसं फायदेशीर करंच्या आल्यासारखं सुद्धा अनुभव येईल. काळजी करू नका. आर्थिक संदर्भात या महिन्यामध्ये गोष्टी काही टोकाच्या होणार नाहीत. याचप्रमाणे जर काय तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये जर काय ट्रेड करत असाल, तर या महिन्यामध्ये जवळजवळ 21 तारखेपर्यंतचा जो संदर्भ आहे तो तुमच्याकडे अतिशय चांगला राहील. त्या दरम्यान तुम्ही महत्त्वपूर्ण काही शॉर्ट टर्मचे इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकता. तर त्यातून तुम्हाला लाभसुद्धा चांगले मिळू शकतील. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी स्पेंडिंग आहे तिथे लक्ष द्या. स्पेंडिंग तुमची अतिरिक्त होणार नाहीत याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. तर तुमची जी रास आहे खर्च करण्यामध्ये मागे पुढे बघत नाही. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर तुम्हाला त्याचा हा विचार करत नाही की लॉंग टर्मसाठी त्याचा तुम्हाला किती उपयोग आहे. तुम्ही तेवढ्या वेळेपुरताच विचार करता आणि कधी अनावश्यक खर्च करून बसता. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल? जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि 20 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातल्या व्यक्तींशी नातेसंबंध खूप चांगले राहतील, त्याची काही काळजी करू नका. मात्र साधारण 21-22 तारखेनंतर घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. याचप्रमाणे 20-22 तारखेनंतर घराच्या संदर्भात, वास्तूच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करू नका. म्हणजे वास्तू विकणं, खरेदी करणं अशा प्रकारचे व्यवहार करू नका. तुमचे जे अंदाज आहेत हे चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या पंचमामध्ये रवी आणि शुक्र येणार आहेत. रवी येणार आहे 17 तारखेनंतर, शुक्र येणार आहे 7 तारखेनंतर. आणि
तुमच्या राशीमध्ये असणारा जो बुध आहे तो 20 तारखेनंतर षष्ठात जाणार आहे. तर एकंदरीतच जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असं काळजी करू नका. फक्त गेल्या साधारण 10-15 गेल्या साधारण महिन्याभरापासून बहुतेक तुम्ही बघत असाल, जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण झालेले होते. या महिन्यामध्ये साधारण 14-15 तारखेनंतर अशा प्रकारचे काही अनुभव येतील. त्यानंतर मात्र जर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा जवळजवळ 13-14 तारखेपर्यंत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आले तर त्या संदर्भात लगेचच्या लगेच डॉक्टरी लस करणं आवश्यक राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम राहील. म्हणजे तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे गोष्टी होतील, मात्र तुम्हाला एफर्ट देणं थोडंसं गरजेचं राहील. एफर्ट दिला ती गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसून येऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय 20 तारखेनंतर, तो तुमच्या षष्ठात भ्रमण करणार आहे. तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. फक्त वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे गुरु, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे. काळजी करू नका. फक्त होईल काय एकच होईल की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी धावाधाव करावी लागेल, थोडीशी ट्रॅव्हलिंग करावी लागेल, थोडीशी दमछाक होईल. परंतु त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम किंवा स्ट्रेस टेन्शन घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आणि ते तुम्ही खर्च आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. त्याचे प्रभाव परिणाम डे टू डे लाईफमध्ये कशा प्रकारे मिळू शकतील. तर सगळ्यात पहिल्यांदा दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा योग आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही बांधलेले अंदाज बरोबर येणं, अचूक येणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम अशा प्रकारचे राहतील. वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी करायच्या असतील, काही व्यवहार करायचे असेल, हा कालावधी उत्तम राहील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी शनीचा त्रिकोण योग आणि शुक्र नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. तर साधारणतः 11 तारखेला घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. घरातले म्हणजे वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काम या दरम्यान तुम्ही करू शकता. शुक्र नेपच्यूनचा जो त्रिकोण योग आहे तुमच्या राशीतून आणि पंचम स्थानातून होणारा अतिशय शुभफलदायी राहील. खास करून जर का तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध खूप चांगले राहतील. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा शुक्र नेपच्यूनचा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षची युती तुमच्या तृतीय स्थानात होणार आहे. आता ही युती आहे ही दुधारी तलवार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ही युती तुम्हाला शुभफलदायी सुद्धा आहे, थोडेफार अशुभफलदायी सुद्धा आहे. या दरम्यान लक्षात घ्या तुमची जी रास आहे या राशीची डिसिजन पॉवर थोडी कमी आहे. म्हणजे एखादी गोष्ट करायची तर थोडीशी द्विधा अवस्थेमध्ये तुम्ही जाता. इथेच थोडंसं लक्षात देणं गरजेचं आहे, कारण मंगळ हर्षची युती ही तुम्हाला डिसिजन पॉवर खूप चांगली देईल आणि एखादा जो डिसिजन प्रत्यक्ष रूपात इम्प्लिमेंट करण्यासाठी जे धैर्य किंवा जी शक्ती लागते, जो कॉन्फिडन्स लागतो तो सुद्धा तुम्हाला देईल. पण तो जी कामं तुम्हाला करायची ती नेमकी योग्य आहेत ना, किंवा त्याचे परिणाम नेमके योग्य होणार आहेत ना, याकडे थोडंसं लक्ष द्या, जेणेकरून गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी भावंड आहे त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद या दरम्यान होऊ शकतील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मंगळ हर्षची युती आहे तुम्हाला फिरणं ट्रॅव्हलिंग थोडी जास्त देऊ शकेल. थोडंसं आरोग्याकडे या दरम्यान लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्र होणार आहे. बुध जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल, जो हर्ष तुमच्या तृतीयात भ्रमण करेल, दोघांचा केंद्र होणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार फक्त आणि फक्त विश्वासावरती करू नका. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग राहील. तुम्हाला नशिबाची साथ फार चांगल्या प्रकारची लाभेल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भाचे महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही बांधलेले अंदाज या संदर्भात अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतं. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे आणि खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या महिन्याची जी अमावस्या आहे ती तुमची चतुर्थात आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 21 तारखेला आहे, ज्याला आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतो. तर साधारण 5 तारीख आणि 21 तारखेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशाच बदलेल. किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडासा लांब राहा. दिनांक 5 तारखेच्या आसपास घरातल्या ज्या व्यक्ती असते त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वादविवादाचे वगैरे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. तर मित्रांनो हे होतं
मीन राशीचं जुलै 2024 करता संपूर्ण राशीभर.